नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट फुगेवाली. लेखिका ज्योती रानडे. तिनं लग्नाला जाण्यासाठी नवा लखलखणारा चपलाहार घातला. तो हार करून घेण्यासाठी एक एक पैसा जमवला होता. पण हार घरी आणल्यावर 2 दिवसांनी त्याला मॅचिंग कानातलं हवं असं तिला वाटू लागलं. हाराचा आनंद जाऊन कानातलं कधी व कसं बनवावं याची विवंचना लागली. हा तिचा नेहमीचा अनुभव होता. हवी ती गोष्ट मिळाल्यावर तात्पुरता आनंद होतो आणि पुढचं व्यवधान लागतं त्यानं ती दमून गेली होती. अनेक प्रकारचे दागिने, साड्या, क्रोकरी, गाडी मिळवूनही आपण आनंदी कसे नाही हा विचार तिला सतावत होता. काल परवा श्री नाना पाटेकर यांचं भाषण यूट्यूबवर बघत होते. ते म्हणाले, देवानं आपल्याला 2 हात दिले आहेत. 2 हाताच्या ओंजळीत जेवढं मावेल तेवढं आपल्याला पुरेसं आहे. तेवढं भरल्यानंतर ते मातीत पडण्या अगोदर लोकांना देऊन टाका, कारण ते नाहीतरी जाणारच आहे. तिच्या मनात आलं की नाना शेतकऱ्यांसाठी, समाजासाठी एवढं काम करतात कारण त्यांच्याकडे प्रसिद्धी आहे, पैसा आहे. आम्ही काय करायचं म्हटलं तर कसं शक्य आहे? पण जो संचय केला आहे त्यातलं काही तुला बरोबर नेता येणार नाही असं अंतर्मनानं परत परत ऐकवलं आणि ती वैतागून उठली. मन कुठे रमत नाही म्हणून बाहेर चालायला गेली. रस्त्यात एक 15 वर्षाचा मुलगा हिलियम गॅस भरून फुगे विकत होता. ताई, ताई घ्या की फुगा. आज काही विक्री झाली नाही बघा ताई. लई वर जातोय बघा हा फुगा. बघा तरी. तो काकुळ तिला येऊन म्हणाला. तिनं त्याच्याकडून 6 हिलियमचे फुगे घेतले. तो खुश झाला. ताई, कधी फुगे हवे असतील ना वाढदिवसाला आणि कशाला तर सांगा मला. ती घरी आली. काय करू या फुग्याचं म्हणत तिनं कामवालीच्या मुलाला एक फुगा देऊन टाकला. तो आनंदाने उड्या मारू लागला. एक फुगा तिनं तिच्या मुलाला दिला. त्यानं आईला मिठी मारली. कामावर गेल्यावर शेजारी बसलेल्या मुलीला एक फुगा दिला. ती प्रसन्न हसली. कशाबद्दल म्हणाली. ती म्हणाली, असंच. 4था फुगा तिनं ऑफिसच्या दारावर अडकवला. तो चकचकीत निळा फुगा बघून आत येणारे लोक, आज वाढदिवस आहे का कोणाचा असं म्हणत एकमेकांची नेहमीपेक्षा जास्त बोलू लागले. 5वा फुगा तिनं घरी येताना एका भाजीवालीला दिला. तो केशरी फुगा बघून 4 जास्तच लोक तिच्याकडे भाजी घ्यायला आली. शेवटचा फुगा तिने एका मर्सिडीजमधून उतरलेल्या सुटाबोटातील व्यक्तीला दिला. तो हसून थँक्यू म्हणाला. ती घरी आली. साधे 6 फुगे, पण कोणत्याही प्रकारच्या माणसाच्या, मुलाच्या चेहऱ्यावर पटकन हसू आणतात म्हणून दुसऱ्या दिवशी तिनं त्या मुलाकडून 12 फुगे घेतले. ते जवळच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट्सना पाठवले. तिथून फोन आला, अजून थोडे फुगे पाठवा. तिनं रस्त्यावरच्या मुलाकडून नियमितपणे फुगे घ्यायला सुरुवात केली आणि ते फुगे ठिकठिकाणी पाठवायला सुरुवात केली. फुग्याची मागणी वाढली म्हणून तिनं अगदी जरुरीच्या व रोज लागणाऱ्या 4 गोष्टी घरात ठेवून बाकी सर्व विकलं. त्यातून तिच्या शहरातील सर्व हॉस्पिटल्समध्ये, अनाथ आश्रमात, वृद्धाश्रमात फुगे पाठवायला सुरुवात केली. माहीत नसलेल्या बायका, मुला, माणसांकडून तिला सुंदर पत्रे, मेसेजेस येऊ लागले. काही लोकांनी आमच्याकडूनही फुगे पाठवा म्हणून देणगी देण्यास सुरुवात केली. फुगेवाली मॅडम आता सर्वांना माहिती झाली होती. आता तिनं एक एक बोधकथा लिहून ती फुग्याबरोबर पाठवायला सुरुवात केली. ती लोकांना खूपच आवडू लागली. शहरातील टीव्हीच्या लोकांनी आता दखल घेतली. तिला मुलाखतीला बोलवलं. त्यांनी विचारलं, मॅडम, ही फुग्याची कल्पना कशी काय सुचली? ती म्हणाली,
मी पहिला फुगा विकत घेतला तेव्हा त्या मुलानं साधं चपटं पडलेलं रबरी लॅटेक्स घेतलं, ज्याला आपण न फुगवलेला फुगा म्हणतो. त्यात त्यानं हिलियम गॅस भरला. तो रंगीत गुलाबी फुगा एकदम वर जाऊ लागला तेव्हा मला वाटलं की याचं वर जाण्याचं कारण आहे त्याच्या आत असलेली गोष्ट. नाहीतर हा एका बॉक्समध्ये सपाट पडून होता. जर साध्या फुग्याच्या आत एवढं काही असेल तर माणसाच्या आत देखील नक्कीच काहीतरी असलं पाहिजे. आतून आलेल्या आवाजाकडे जेव्हा लक्ष दिलं तेव्हा एक एक आयडिया आपोआप येत गेली. मी फक्त त्या आतल्या आवाजानं जे सांगितलं ते केलं. इतके दिवसही आतला आवाज काही सांगत होता, पण त्याला गप्प बसून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते, कारण बाहेरचे रंगीबेरंगी जग मला तिकडे खेचत असे. पण एक दिवस आतल्या आवाजाचं ऐकून तरी बघू असं म्हणून ऐकायला सुरुवात केली त्या गुलाबी फुग्याकडे बघत. जे जमवलं होतं ते आत्ताच देऊन टाकलं, कारण कधीतरी द्यावं लागणारच आहे. मग आत्ताच का नाही असा विचार केला. आणि आता जे जमवलं आहे ते संपत नाही, जुनं होत नाही. हा हेलियम फुग्यालाच नाही पण मलाही वरवर नेतो आहे. लहान थोर मी भेटल्यावर धावत भेटायला येतात, प्रेमानं मिठी मारतात, पत्र मेसेजेस पाठवतात, आशीर्वाद देतात. म्हणून त्या आतल्या आवाजाकडे कोणीही दुर्लक्ष करू नका. तो आवाजच तुम्हाला खरी वाट दाखवेल. आशीर्वाद, दुआ, शुभेच्छा ही आहे आत्ताची माझी कमाई. हा माझा नवा संचय. आणि बरं का, हे सगळं मी बरोबर घेऊन जाणार आहे एक दिवस. जाताना आपण बरोबर काही नेत नाही असं कोण म्हणतं? धन्यवाद. लेखिका ज्योती रानडे. वाचन संजय इनामदार.